नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मुंबईमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होऊ घातलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याचं पायाभरणी सोहळा खरं तर आज होता, मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काय नेमकं हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे खरं तर अनेक जण नाराज देखील झालेले आहेत आणि आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत. सध्या आपल्याबरोबर आहेत प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते. आंबेडकर सर, आधी तुमचं स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जो कार्यक्रम होऊ घातलेला होता, स्वागत केल्याबद्दल आभारी आपला. सर, आज हा जो कार्यक्रम होणार होता तो एकतर रद्द झाला. मुख्यमंत्री कार्यालयातला गोंधळ असो किंवा अनेक मुद्दे खरं तर याभोवती आहेत. एकतर आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता, यापासून आपण सुरुवात करूया. ते पुतळ्याचं उद्घाटन अगोदरही त्या ठिकाणी झालं होतं. त्याच्यामुळे आत्ता पुतळ्याचं उद्घाटनाचा काय प्रयोजन होतं याची मला खरीच माहिती नाही आहे आणि सकाळपर्यंत मला त्याची जाणीवही नव्हती. माझं फक्त एवढंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना असं विनंती आहे की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ह्याचा निर्णय घ्यावा. कारण जी काही नोट अटल बिहारी वाजपेयी यांनी तयार केली होती की इंदू मिलची जागा जी आहे ती कशासाठी वापरावी, का वापरावी, त्याची देशाला गरज काही आहे आणि त्याला बाबासाहेबांचं नाव का द्यावं, एक चांगली एक नोट आहे, ती नोट त्यांनी वाचावी आणि त्या पद्धतीचं असणारं एक इंटरनॅशनल सेंटर ते त्यांनी उभं करावं. बरं, हे उभं करण्यामध्ये महाराष्ट्र शासनावरती काहीही बोजा नाही. लागणारा बांधकामासाठी खर्च जो आहे तो केंद्र शासनाने देणार. जे चालवण्याचं जे सेंटर आहे ते चालवण्याच्या सेंटरला सुद्धा असणारं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ग्रँट येणार. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाला एका प्रकारचं मान आणि सन्मान की ते एक इंटरनॅशनल सेंटर उभं करतात आहेत अशी एक परिस्थिती आहे आणि ते उद्धव ठाकरेंनी करावं अशी माझी विनंती आहे. त्यांनी पुन्हा असणारं पुतळ्याचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण जरी मला आलं तर मी आजच जाहीर करतो आहे की मी त्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार नाही. कारण का पुतळ्याची गरज नाही आहे, तर त्या नोटमधली संकल्पना जी आहे ती संकल्पना आज गरजेची आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ठीक. आत्ताच सर, तुम्ही चर्चेची सुरुवात करतानाच म्हटलात की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवावं, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते हे अटल बिहारी वाजपेयी मी म्हटलं त्यावेळेस होतं, त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने असताना टाळमटाळ केली. त्यांनी त्यावेळेस माझ्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला की अर्धी जागा तुम्ही घ्या, अर्धी जागा आम्हाला द्या, आम्हाला 7 स्टार हॉटेल उभं करायचं आहे. काँग्रेसवाल्यांना बाबासाहेबांच्या बद्दलचा असणारा काहीही शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा तो विरोध राहिलेला आहे. महाराष्ट्राची पॉलिटिकल परिस्थिती बघायची झाली तर मी असं म्हणेन की सेनेला काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची गरज नाही आहे, तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीची सेनेची गरज आहे. त्याच्यामुळे असणारं उद्धव ठाकरेंनी या संदर्भातला स्वतंत्र निर्णय घ्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. आणि आत्ता तुम्ही म्हटलात सर की जर पुतळ्याचं उद्घाटन करणं यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे, त्याला मी येणारही नाही. मात्र आज जेव्हा हा उद्घाटनाचा कार्यक्रम होता, अर्थात तो रद्द झालाय सोडून देऊया, मात्र त्याचंही निमंत्रण दिलेलं नव्हतंच की अनेक लोकांना निमंत्रण दिलेलं नाही आहे, अनेक प्रतिष्ठित लोकांना नाही, नेत्यांना नाही, अनेक जणांना, म्हणजे मी अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रण नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की आजच्या स्टेजला म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणतात आहेत की कोविड वाढतोय. मी असं म्हणतो पुतळ्याची गरज काही आहे. पुतळ्याचा हा जो निधी आहे तो तुम्ही जिल्ह्यामध्ये कोविड सेंटर उभं करा ना. आज त्याची गरज आहे. हा जो पुतळ्याचा पैसा कोविडला जर वापरला तर आपण अनेक महाराष्ट्राचे जीव वाचवत आलेलो आहोत. अजून त्याच्यामध्ये आपण वाचू. नेसेसिटी ही
आयुष्यातली सगळ्यात मोठी गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आजची नेसेसिटी अशी आहे की कोरोनातून लोकांना वाचवणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि त्याच्यासाठी निधी खर्च करावा अशी माझी विनंती आहे. पुतळ्यावरती खर्च करू नये. खरंय. जी परिस्थिती सध्या राज्यावर आहे, देशावर आहे, आपण म्हणताय तो मुद्दा अगदी खरोखर म्हणजे तुम्ही म्हटलात तेच होणं गरजेचं आहे. पण यासाठी मग तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? हां, माझी भेट होत असते. मी त्या ठिकाणी बोलत राहीन मुख्यमंत्र्यांशी याच्याबद्दल. जर अनायासेता हा कार्यक्रम रद्द झालेलाच आहे पायाभरणी सोहळा, तर यापुढे आता नेमकं तुम्ही काय सांगणार मुख्यमंत्र्यांना? कारण तुम्ही म्हटलात की जी नोट अटल बिहारी वाजपेयी यांनी तयार केलेली होती किंवा तिथे वेगळ्या प्रकारचं इन्स्टिट्यूशन व्हावं असं जे तुमचं म्हणणं आहे, तर या संदर्भात आपला आग्रह असेल का मुख्यमंत्र्यांशी बोलताना? या संदर्भात काय सांगाल सर? ते माझा मी आजही पुन्हा सांगतो की पुतळ्याचं उद्घाटन पुन्हा माझ्याकडे आलं तर मी ते स्वीकारणार नाही आणि हजरही राहणार नाही. आज जसं चायना आणि भारत या दोघांचं असणारं युद्ध होतं आहे का अशी उंबरट्यावरती आहोत आणि अनेक जण चिंतित आहेत. आज आपल्याकडे असणारं एकही सेंटर नाही अशी परिस्थिती आहे. जगाबरोबर आपल्याला बोलायचं असेल तर आपले फॉरेन मिनिस्टर आणि फॉरेन सेक्रेटरी दोघांना रशियामध्ये जावं लागलं आणि रशियातून जगाशी बोलावं लागलं. अटल बिहारी वाजपेयीच्या कालावधीमध्ये हे जर सेंटर झालं असतं तर तुम्हाला रशियामध्ये जाण्याची गरज नव्हती. तुम्हाला असतं या सेंटरमधूनच बोलता आलं असतं अनेक जणांना बघून. आणि शेवटी आपल्याला जे एक गोष्ट पसरवायची आहे की आता आपल्याला युद्ध नको आहे चायनाबरोबर, पण चायना लादते असं आपल्याला एकंदरीत परिस्थिती दिसते. आता हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? तर हे असे सेंटर जे आहेत हे उपयोगीत पडतात. 30-40 देशांचे लोक येतात. त्या 30-40 लोकांच्या देशासमोर तुम्ही तुमची वॉर स्ट्रॅटेजी काय आहे ती असं तुम्ही हे करता, सांगता त्या ह्याच्यामध्ये डिस्कस करता. ते तुम्हाला मदत करतात आणि एक सेन्स असा बाहेर पडतो की भारतात जी 2-4 दिवसाची नुसती लढायची तयारी नाही आहे, तर ही 2 महिने लढण्याची तयारी आहे. आता ही जर 2 महिन्याची भारताची लढायची तयारी असेल तर चायना थोडी तुमच्याशी वॉर करणार आहे. वॉरचे ढग आहेत असेच विरघळून जातात. ही अशी सेंटर्स देशापुढे असणे हे महत्त्वाचं आहे आणि भारत हा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून प्रचंड मोठा असणारा खेळाडी आहे. तेव्हा ही इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे आणि या दृष्टीने माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही नॅशनलिस्टिक व्ह्यू घेऊन या सगळ्याकडे पहा. एकंदरीतच प्रकाशजी, हा सगळा जो गोंधळ झालेला आहे, आजचा सोहळा रद्द होणं हे एक नैमित्तिक आपण कारण म्हणूया. मात्र यामुळे जे अंतर्गत पक्षातले संबंध आहेत ते सुद्धा दिसून येत आहेत कुठेतरी असंही म्हणावं लागेल. आपण कसं पाहता या सगळ्या संबंधांकडे? मगाशीच मी क्लिअर केलं की ही युतीची गरज कोणाला आहे? सेनेला की काँग्रेस राष्ट्रवादीला? ही युतीची गरज काँग्रेस राष्ट्रवादीला आहे. त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला असल्यामुळे ते सेनेला सोडणार नाहीत. तेव्हा सेनेला मोकळेपणा आहे राजकारणामधला. फक्त तो मोकळेपणा त्यांनी ज्युडिशियसली वापरायला शिकलं पाहिजे. अगदी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुतळ्यांचं पुढे जाऊन राजकारण होतं. हे आपण आत्तापर्यंतच्या राजकारणाचा नेहमीच बाज बघितलेला आहे आणि जसं तुम्ही म्हटलात की तुमचा तर विरोध आहेच आहे, पुतळा उभारू नये असंच तुमचं म्हणणं आहे. आणखी यावर तुम्ही काय सांगाल? ते एक असं आहे की पुतळ्यांचा विरोधक आहे मी असं नाही, पण एखादा कोणाचा तरी पुतळा उभा राहिला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. पण त्याच माणसाचे पुतळे उभे करावे आणि इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करावं
आणि पुतळ्यांच्या राजकारण आपण ह्या देशामध्ये बघितलेलं आहे. होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणत होते की पुतळ्यांची गरज नाही आहे, तुम्हाला माणसांची गरज आहे, आयडियॉलॉजीची गरज आहे. आणि आज त्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. अगदी खरंच आहे. आणि तुम्ही जे प्रकाश आता सांगितलं त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, जी बाबासाहेबांनी खरंच शिकवण दिली, ती शिकवण कुठेतरी या सगळ्या राजकारणापायी मागे पडत चाललेली, हेच पुन्हा एकदा लक्षात येतंय. ते बरोबर आहेत. असं एक लक्षात घ्या ना, म्हणून मी मगाशी म्हणालो ना की आम्ही राजकारणात आलो, बरोबर आहे. तेव्हा आम्ही राजकारणात आल्यानंतर आम्हाला इतरांपेक्षा थोडं अधिक कळतं, म्हणून आम्ही असं लीड करतोय. आता हे माझं नॉलेज मी वाढवत गेलो पाहिजे, का मी सत्ताधाऱ्यांच्या वर्गामध्ये वावरत असतो. उलट देशाचा गाडा हाकावा ह्या दृष्टीने माझं असतं कामकाज चाललेलं असतं. आता माझ्यातली तेवढी प्रकल्पता वाढली पाहिजे ना, बरोबर. आणि तेवढी जर वाढवायची असेल तर तेवढी तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत. आज आपल्याकडे काही आहे, म्हणजे आता लक्षात घ्या की ॲडव्हर्टाइजमेंट येतात, भाषणं कशी करायची ह्याचे क्लासेस सुरुवात झालेत. चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं असं की मुद्देसूद मांडणं, लोकांना कन्व्हिन्स करणं एक गोष्ट आहे, पण ही प्रायव्हेट बाब झाली. लोकशाहीमध्ये हे एक महत्त्वाचं अंग आहे. आणि हे महत्त्वाचं अंग असल्यामुळे इथल्या पॉलिटिकल सिस्टमनी हे डेव्हलप केलं पाहिजे. ते नाहीच आहे आपल्याकडे. तेव्हा राजकीय पक्ष हा स्वतःचा आयडिओलॉजिकली, म्हणजे आता तर मी म्हणा कोणाची आयडिओलॉजी राहिलेलीच नाही. काँग्रेस असेल, NCP असेल, BJP असेल, यांची एकच आयडिओलॉजी झालेली आहे, आणि ती म्हणजे खाजगीकरण करणं, सरकारी मालमत्ता विकणं, आणि त्याच्यातून या पैसे जे येतील त्याच्यातून राज्य चालवणं. पण राज्य इंडिपेंडेंटली चाललं पाहिजे, राज्याचा स्वतःचा स्रोत निर्माण झाला पाहिजे. या दृष्टीने काही आपल्याला दिसत नाही. अगदी खरं. सगळ्याची सरमिसळ या त्याच्यामुळे आयडिओलॉजी. कवाडियांचं सरकार आहे की काय अशी चर्चा सुरुवात होते. खरं, सगळ्या आयडिओलॉजीची सरमिसळ झाल्यामुळे जी प्रगती होणं, जो विकास होणं राज्याचा गरजेचा आहे, जसं तुम्ही म्हटलात की स्रोतांची निर्मिती राज्यामध्ये झाली पाहिजे, ते होऊ शकत नाहीये. आज आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही चर्चा केलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.